आज काय स्पेशलमध्ये आपण करणार आहोत फिश करी. तर चला आपल्या रेसिपीला सुरू करूया. तर आपल्याला याच्यामध्ये खोबरं, लसूण, टमाटे, किचन किंग मसाला एव्हरेस्टचा घेतला आहे मी इथे, तुम्ही कोणताही घेऊ शकता. तर कांदे, अद्रक, काळं मिरचू आणि इथे मी माशाला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवून घेतलेलं आहे. तर हे आपलं वाटण तयार आहे. हे बघा अशा टाईपचं आपल्याला वाटण करून घ्यायचं, बारीक पेस्ट करायची आहे. त्याच्यामध्ये दालचिनी आणि आपला वाटलेला सगळा मसाला आपण पूर्ण छानपैकी परतवायचा आहे. एकदम चांगल्या प्रकारे परतायचं. त्याला पूर्ण असं तेल सुटलं पाहिजे. तर खोबरं टाकलं आहे ना आपण, त्या खोबऱ्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. लक्षात ठेवा, हे मसाला करपला गेला नाही पाहिजे. कंटिन्यू हलवायचा आहे, जेणेकरून तो खाली चिटकणार नाही. तर हे बघा आपलं आता चांगलं तेल सुटलेलं आहे. तर चिंचेचं कोळ करण्यासाठी आपण चिंच भिजवली आणि त्याचं पूर्ण पाणी असं कुस्करून काढून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण टाकणार आपल्या त्या वाटणामध्ये. तर चला हे आपण टाकलेलं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं जसं ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्हाला इथे पाणी ॲड करायचं आहे. मी थोडंसंच पाणी इथे ॲड केलेलं आहे. तर हे आपण माशाच्यात टाकायचं आहे. तर तुम्हाला सोपी माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला खरंच आवडलं असेल तुमच्या मित्रांपर्यंत ही नक्की पोचवा. ही अगदी सोपी आणि इझी आणि अशाच इझी रेसिपीजसाठी आणि लवकर होणाऱ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरायचं नाही आहे. तर हे शिजवून झालेलं आहे छान. आता हे शिजलेलं आहे. आता 5 मिनटं आपल्याला झाकण लावून शिजवलं. हे बघा आपलं हे तयार आहे. तर मला थोडंसं पाणी कमी वाटत होतं तर मी थोडंसं अजून ॲड केलं, थोडंसंच अगदी घोटभर आणि झाली आपली. सर्व करूया आपल्या ह्या रेसिपीसाठी. चला हे बघा आपली रेसिपी तयार आहे. छान घमघाट सुटलेला आहे ते. आहाहा. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर सांगायची गरज नाही, तुम्ही नक्की लाईक कराल आणि सबस्क्राईब करणार हे मला खात्री आहे. ट्राय करून बघा नक्की.